नमस्कार, मी मनीषा तुम्हा सगळ्याचं माझ्या चॅनलवर स्वागत करते. तर आज आम्ही आता खण आणायला चाललो होतो. आता तुम्हीही आणलेत का नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि पहिल्यांदा तर तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर खण वगैरे घेतलं छान असं मस्त, तिथं पण का नाही सगळ्या बायका वगैरे जमा झाल्या होत्या. म्हटलं चला तुमच्या सोबत पण शेअर करते. तर खण ती घेतला, त्याच्यानंतर मग घरी आलो, स्वच्छ धुला आणि ठेवला. त्याच्यानंतर मग इथे भाजी करायला घेतली. आता ह्याच्यामध्ये का नाही वांगं, गाजर, परत नंतर इथे घेवड्याची शेंग वगैरे, हरभऱ्याची डाळी वगैरे, परत नंतर ऊस, बोर, परत त्याच्यासोबतच का नाही वाटाणा वगैरे घेतला. आता जे अवेलेबल असतील ते घेतले मी. मस्त असं संक्रांतीची भाजी असते ना भोगीची, ती मी चिरून छान स्वच्छ धुवून मग परत कुकरला लावली आणि शिट्ट्या करून घेतल्या. त्याच्यामध्ये नंतर छान असं फेटून घेतली. त्याच्यामध्ये का नाही मी ते ज्वारीचं पीठ टाकण्याच्या ऐवजी इथं बाजरीचं पीठ टाकलं मस्त लागते. आणि छान अशी मी कढई ठेवली, त्याच्यानंतर तेल टाकलं. मग थोडंसं मी इथे ना कोथिंबीर, परत हिरवी मिरची, लसूण छान बारीक करून घेतला. तर लाईट नव्हती म्हणून उकळीतच केलेलं आहे. मस्त टेस्टही लागतं. त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं होतं वाटताना. त्याच्यानंतर भाजी करायला घेतली, त्याच्यामध्ये मग सगळं टाकलं, नंतर मीठ टाकलं आणि थोडंसं नाही ते मी तीळ वगैरे टाकले. तर छान लागते भाजी. आता तुम्हाला आवडते का संक्रांतीची भाजी ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगू शकता. आणि माझा व्हिडिओ कुठून पाहता ते पण मला कमेंटमध्ये सांगू शकता. आता त्याच्यानंतर मग इथे मी बाजरीची भाकरी करायला घेतली. आता तुम्हाला तर आवडते का? कारण आमच्यात खूप आवडते बाजरीची भाकरी. मस्त आधीमध्ये पण मी शेअर करते तुमच्यासोबत व्हिडिओ, की भरपूर वेळा मी केलेली आहे बाजरीची भाकरी आणि मुलांनाही तर खूपच आवडते. त्यामुळे थोडंसं मीठ टाकलं ना खूप टेस्टही लागते आणि उष्णतेलाही छान असते. हिवाळ्यामध्ये तर आवर्जून खाल्ली पाहिजे त्याच्याच, आणि पचनासाठी पण चांगली असते. त्यामुळे का नाही बाजरीची भाकरी ना आवर्जून खाल्ली पाहिजे. कधीतरी आठवड्यातनं एकदा दोनदा तर खाल्ली ना तर खरंच खूप छान लागते. त्याच्यानंतर भाकरी वगैरे केली, मस्त अशी टम्म फुगली होती, गॅसवरती भाजून घेतली आणि मस्त असं आजचं जेवण होतं. त्याच्यानंतर देवाला वगैरे नैवेद्य दाखवला, खणाला पण नैवेद्य दाखवला. असं काही आजचा व्हिडिओ होता. तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगू शकता.